आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देविका जी, आजपासून तुमच्या नवीन इनिंगची सुरुवात होते. हा आहे शेवटचा मुद्दा. घ्या. कामाच्या संदर्भातले हे सगळे मुद्दे मी यात नमूद केले आणि तुम्ही काळजी नका करू, मी आहे. घ्या चहा घ्या. चहा घ्या. तुम्ही पण घ्या. बरं चंदू शेठ, वरच्या खोलीत पण अधूनमधून चहा पाणी विचारत जा. वरच्या खोलीत? कुठल्या वरच्या खोलीत? ते खोली तर खाली असते ना, वरती कशी खोली असते? हा वरती खोली आहेत, पण त्यातली कुठली खोली हो? नाही म्हणजे तिथे खूप खोल्या आहेत ना, आणि सगळ्यांना सारखा सारखा चहा दिला म्हणजे मग ते मला चहाच करत बसायला लागेल. त्यापेक्षा आपण एक टपरी खोलीत, चहाची टपरी, पैठणकर टपरी. बरं बोललात, तुम्हाला पटलं? चालेल चालेल. मग कुठल्या खोलीत द्यायचंय? म्हणजे मी विसरलोय कुठल्या खोलीत द्यायचंय ते. मी सांगतो. कसं आहे, माझी वरची खोली आहे म्हणजे बाहेरची खोली, तिथे मी ऑफिसचं काम करणार. तिकडे काय? हा तिकडे हे. तिथे अधूनमधून चहा पाणी विचारत जा. आणि जरी विसरला तरी गौरी जी आहेत काळजी नका करू. हा गौरी आहे, गौरी देईल, गौरी आठवण करून देईल. रुद्र सर, मला बोलायचं होतं. हा बोला ना. मला हे जमणं जरा. जमणार, सगळं जमणार. तुम्ही काळजी नका करू, आणि नाही जमलं तर मी आहेच ना. तुम्हाला मदत लागली तर मला कधीही हाक मारा, मी येईन. मी आलो. चहा नंतर घेईन मी. चंदू काका, माझी टिकली बरोबर लागली आहे ना? सारखी पडते. टिकली टिकत नाहीये का? टिकली तर टिकली, टिकली जर टिकली नाही तर टिकली टिकली कसली? टिकली टिकली पाहिजे तर टिकली टिकली. अरे वा, कविता झाली, कविता. ही ना कुठेतरी लिहून ठेवायला पाहिजे. मी ना ट्रेच्या खालीच लिहितो. देविका ताई, हे सगळं काय चाललंय आणि का चाललंय? तूच तर आरोप केलास ना माझ्यावर रुद्र सरांची जवळीक साधल्याचा. हो, पण मी माफी मागितली ना तुमची. अहो, माझा गैरसमज झाला होता. माझी चूक मला मान्य आहे. आता हे सगळं थांबव बरं. असं कसं? हे सगळं आता हा खेळ संपल्यावरच थांबेल. देविका ताई, अहो तुम्हीच म्हणाला होतात ना तुम्हाला संसाराचं मोल कळतं. मग हे सगळं काय आहे? अहो तुम्ही एका मुलीची आई आहात. गौरी, अगं आई म्हणून तूही मिरवतेस ना, तरी सुद्धा माझ्यावर घाणेरडे आरोप केलेच ना. तुला जराही लाज नाही वाटली ना माझ्यावर आरोप करताना? मग हे सगळं करत असताना मला का वाईट वाटलं पाहिजे?
मी कशाला विचार करू या सगळ्याचा? हे बघा, तुम्ही जे काही चालवलंय ना ते लवकरात लवकर थांबवा, नाहीतर मी हे सगळं रुद्र सरांना सांगून टाकेन. सांग, सगळं सांग. फक्त माझी मुलगी मला दे. कसं आहे ना, कायद्याने बिट्टी माझी मुलगी आहे. तुला जर तुझा नवरा हवा असेल तर हे उसने मिळालेलं आई पण तुला सोडून द्यावं लागेल. तसं पण रुद्र सरांना तू माझ्याबद्दल काहीही सांगितलंस ना तरी ते विश्वास नाही ठेवणार तुझ्यावर. पण तू जर असं केलंस तर मी मात्र बिट्टीला घेऊन निघून जाईन कायमची. जा, सांगतेस ना रुद्र सरांना? तुझ्या डोळ्यांसमोरून घेऊन जाईन मी बिट्टीच्या पार्टनरला. देविका ताई, अहो मंगळसूत्र घातलंय रुद्र सरांनी माझ्या गळ्यात. मला नाही फरक पडत, मी हे चित्र बदलून टाकेन. नाही, नाही बदलू शकणार. मी तुमच्या हाती काहीच लागू देणार नाही. गौरी, अगं असं नको बोलूस. तू का असा विचार करतेस? सुमितने तुझे पण कान भरलेत का? अगं तो ठरवून माझ्या विरोधात कान भरतोय. श्वेताताई बरोबर होत्या. तुम्हीच सुमित भाऊजींना फसवलं असणार. आणि अशा फसव्या आईची माझ्या मुलीला गरज नाहीये. मी तुम्हाला या घरात टिकू देणार नाही. जेन्युइन वागण्याने ना डोकं फिरतं.